एव्हरीवन, वेलकम टू अनादर न्यू व्लॉग. आज आहे वटपौर्णिमा. माझी पहिलीच वटपौर्णिमा आहे आणि माझ्या पहिल्या वटपौर्णिमेसाठी मी माझ्या माहेरी आली आहे. म्हणजे पहिली वटपौर्णिमा ही माहेरी साजरी करतात. सो मी माझ्या माहेरी आली आहे. मी रेडी झाली आहे वडाजवळ जाण्यासाठी. सूरजला बांधून ठेवायचं आहे ना 7 जन्मासाठी. आणि मी कशी दिसते मला कमेंट करून नक्की सांगा. ही साडी आहे ही सत्यनारायणाची पूजा होती ना आमच्या लग्नाची, तेव्हा माझ्या सासूबाईंनी घेतली होती माझ्यासाठी. खूप सुंदर आहे साडी. माझ्या घरातील सर्व काक्या, माझी आई आणि माझ्या दुसऱ्या काक्या, आम्ही सगळेजण आता वडाजवळ चाललो आहे पूजा करायला. सो गाईज स्टे ट्यून, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सूरज, तुला वडाच्या झाडा इतकं खूप सारं दीर्घायुष्य लाभो आणि प्रत्येक जन्मी तुझा सहवास मला लाभो. ह्याच तुला वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या इथून. आजी, वडाजवळ जायला तयार आहेस? किती वर्ष झाली लग्नाला? किती वर्ष झाली? 60-70 झाली असतील, माहीत नाही. एवढे वर्ष वडाजवळ जातेस, किती सौभाग्य आहे बघ तुझं. किती वर्ष तुला वडाची पूजा करायला मिळते आणि तुला आजोबांचा सहवास एवढे वर्ष आहे. तुला कसं वाटते? चांगलं वाटते? काय सांगशील मग मला? माझं नवीन लग्न झालं आहे तर तुम्हाला काय सांगशील? काय सांगू? म्हणजे तुला आता लग्नाला एवढी वर्ष झाली, तुला आजोबांचा एवढा सहवास मिळाला, म्हणजे वडाच्या झाडा इतकं त्यांना दीर्घायुष्य मिळालं आहे, तर तू मला काय सांगशील? तुला पण तसंच मिळू दे. मला पण असंच मिळू दे. काकी मस्त हेअरस्टाईल केली ग. थँक्यू. कोणी केले? माझ्या मोठ्या जाऊबाई. हो काय? हो हो बोलले मेरे लिए एक भी चलेगा, दो भी चलेगा. 2 आणलेस तरी चालतील. हे नंतर कट करो. 2 आणलेस ते पण येईल, नाही तर सगळं टाकायचं असतं. हा घे 3. ती आले हातात. बघ कसला फोड उठलाय, काय झालं काय माहिती. बघू. आई, किती वर्ष झाली लग्नाला? 28. 28 वर्ष वड पुसतेस. हो मग अजून दीर्घायुष्य लाभू दे. लागू दे. जन्मोजन्मी हेच पती मिळू दे. नवऱ्याचा बिचारा तुझ्या काही त्रासच नाही ग. आई, किती वर्ष झाली लग्नाला? 28 वर्ष झाली. जन्मोजन्मी हाच पती लाभू दे. हो. वडाच्या झाडा जन्मोजन्मी वडो काय जन्मोजन्मी हेच पती मिळू दे आणि दीर्घायुष्य लाभू दे. हां. मग पप्पांबद्दल काय म्हणणं आहे तुझं? पप्पा 28 वर्षात खूप चांगले आहेत. म्हणजे 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 काहीच त्रास नाही देत? काहीच त्रास नाही देत. 28 वर्षात नवऱ्याने डबा नाही नेलाय, तुला सकाळी उठण्याचा त्रास नाही दिलाय? डब्याचा प्रश्न नाही, ते बाहेर खातात. हा, पण खूप चांगले आहेत. खूप चांगले. हम्म. बापरे, इथे काकी हसते. प्रज्ञा काकी, किती वर्ष झाली लग्नाला? 15. 15. मग 15 वर्षात काय अनुभव? का लाजतेस? अजून ते काही विचारू नको. सगळ्यांना विचारणार आहे. अनुभव आहे आमचा. स्नेहा काकी, तुला कसं वाटतंय? आपण आतापर्यंत ह्या सगळ्या बायकांसोबत वडाजवळ जायचो आणि ह्या वर्षी माझं लग्न झालंय. स्ट्रेंज, व्हेरी स्ट्रेंज. पायल मला शिकवणार आहे काय करायचं. आणि अजून काय, पायल माझ्यासाठी ट्रेनिंग देणार आहे आज. तू येणार येणार आहे. गेल्या वर्षीपर्यंत आई काकी सोबत आम्ही जायचो आणि ह्या वर्षी मी नवी नवरी बनून चालली आहे. पायलने मला धोका दिला लवकर. सगळे बघा, स्माईल. एवढं सिरियस काय सगळेजण? चला घे, मी बोलते. दरवर्षी ना मी आई काकी आणि ह्या सगळ्यांसोबत वडाजवळ जायचे. आमच्या देवळात सगळ्या वटपौर्णिमेला जायचे आणि ह्या वर्षी माझी पहिली वटपौर्णिमा आहे आणि मी मस्त रेडी होऊन ह्या सगळ्यांसोबत चालली आहे नवीन नवरी बनून. कसं वाटतंय तुम्हाला माझं लग्न झालं तर? मस्त एकदम छान. लवकरच घाई केली. लवकरच घाई, बरोबर झालं. चला. सेजू, तुला कसं वाटतंय माझं लग्न झालंय तर? मला थोडं डिप्रेशन आलंय पायलचं लग्न झालंय, कारण मला आता तो पायाला थोडासा शादीशुदा बघायला लागते म्हणून. व्हेरी स्ट्रेंज. गेल्या वर्षीपर्यंत मजा मस्तीमध्ये आम्ही वडाजवळ जायचो ह्यांचे व्हिडिओ फोटो काढायला.
आणि ह्या वर्षी आता पायल मला यावर्षी ट्रेनिंग देणार आहे. येस येस नक्की बट लवकर. तू उपवास ठेवलाय, जिजूनी त्यासाठी उपवास ठेवलाय का? जिजूंनी मला पण सांगितलं तू पण करू नको. जिजू बघा पायली तुमच्यासाठी ठेवलाय, हा. तर तुम्ही पण ठेवा नेक्स्ट इयर. Yes, yes, ह्या वर्षी राहू द्या, फर्स्ट टाइम आहे ना. मी अजूनपर्यंत पहिल्यांदा असं विदाऊट पाणी पिऊन राहिली आहे. चला माझ्यासोबत वडाची पूजा करायला. बघा आईने मस्त हिरवी साडी नेसली आहे. खरं तर मी नेसायला पाहिजे होती, पण आईने नेसली आहे. गाईज खूप जास्त ऊन आहे, तरी पण बिचारी नवऱ्यासाठी एवढ्या उन्हातून चालत जाते. आता जून महिना संपत आलाय तरी पावसाचा पत्ता नाही, मध्ये मध्ये येतोय. तरी पण एवढी गरमी होते. आणि माझ्या नवऱ्यासाठी, नवऱ्याला दीर्घायुष्य लाभावं म्हणून मी एवढं त्याच्यासाठी चालत चालली आहे. वडाला 7 फेऱ्या मारत. सूरज तू बघ तुझ्यासाठी किती स्ट्रगल चाललाय माझा, किती गरमीत चालली आहे मी. जिजू झेलायचे 7 जन्म तुम्हाला हिला. अजून पाणी द्या प्यायले मी. हा अजून पाणी पण नाही प्यायली आहे पायल. मला तहान लागली आहे, काय नाही, पण तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी. आणि माझ्यासाठी पण शोध. येस नक्कीच. चांगला चांगला. जिम्मेदारी तुम्हारी है. सेजल बघ यार, तू नेहमी आधीच की आपण कुठे जायचो, भोळ्यावर वडापाव. वडापाव. आणि आता म्हणते वडापाव. हा आणि आज वडाजवळ चाललंय. वडापाव खायला नाही जाते. फ्रेंडशिप गोल्स. वहिनी मस्त दिसतेस. पहिलीचे वटपौर्णिमा मस्त दिसतंय. हो चांगली घेणार. हाय सेजू, कशी आहेस? मस्त छान दिसतेस. छान दिसतेस. हे दोघं पण नवीन दुल्हन आहेत. करा. काकी काय तुला सेपरेट व्हिडिओ करून पाहिजे हो सेपरेट व्हिडिओ का? जन्मोजन्मी हाच पती मिळतो. स्पेशल इफेक्ट पाहिजे तिला. स्पेशल काकाला त्रास देतेस तो काय कमी आहे काय? काका पण देते हो. जन्मोजन्मी हाच पाहिजे. जम्या जम्या. आई भरली तुला. पचमी सेजमी येते ना आम्हाला सगळं ना. ठेवायला लागेल एक मिनिट आता.
सूरज ब्रो 7च फेऱ्या मारा, 7 जन्म. 7 जन्मासाठी 8 जन्माची गॅरंटी नाही. मी सांगते की लावा कुंकू लावा. नाही तुला पण हा थांब माझ्या पण चाललं असतं तुम्ही केलं असतं तर. चल, झाली का पूजा? झाली एक नाव घे आता. अरे मग नको उकाड. यार. घे 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 घे. खरंच. हा चला. नववधूचा साज मिरवते विणते नवी नाती. सूरजरावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी. ओ कूल. तू पण पड तिच्या. मी नाही वाकणार. कामाला गेलेलीस ना मला पण नेसायची होती. याला नेसव मला चला. इकडे पण देतात. काढला. कामाला मग